देशात गेल्या 3 महिन्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती नीट परीक्षेची. आणि या नीट परीक्षेची जेव्हा फेरपरीक्षा झाली तिचा निकाल आज जाहीर झालाय. आणि देशात एकूणात 5वी, मुलींमध्ये देशामध्ये पहिली आणि राज्यामध्ये एकूण मुलांमध्ये पहिली आलेली श्रावणी कुदळे आपल्यावर आहे. आणि श्रावणी कुदळेला 720 पैकी 710 मार्क मिळालेले आहेत आणि ती राज्यामध्ये एकूणात पहिली आलेली आहे. खरं तर तिचं अभिनंदन. श्रावणी, तुझं अभिनंदन. कसं वाटतं या निकालाकडे पाहताना? खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे मी एवढ्या 2-3 वर्षामध्ये जी सातत्यपूर्ण मेहनत केली त्याचं आता मला फळ मिळाल्यासारखं वाटतंय. नीटची फेरपरीक्षा झाली, पहिली परीक्षा झाली त्यावेळेस किती मार्क पडतील असं प्रिडिक्शन होतं? पहिल्या परीक्षेत माझा प्रेडिक्टेड स्कोर 715 होता. बरं. आता 710 येत आहे. आता मला एक सांग, तसे 5 मार्क कमी झाले पण तू मुलींमध्ये पहिली आलीस, त्या 715 मध्ये तू पहिली आली असते असं तुला वाटतं? नाही, म्हणजे तो पेपर सोपा असल्यामुळे त्यात रँकिंगचं गॅरंटी नाही देऊ शकत. म्हणजे किती रँक आला असता त्याची सांगू नाही शकत. एवढा चांगला नसताच आला. पण देशामध्ये 5वी आलीस, मुलींमध्ये पहिली आली आणि तुझ्या चेहऱ्यावर फार आनंद दिसत नाही. नाही, आनंद आहे ना, फक्त अचानक झालेला आनंद नाहीये. मला हे थोडं प्रेडिक्टेड होतं की आपण येऊ शकतो म्हणून. म्हणजे स्टार्टिंग पासूनच अभ्यास करताना जसं जसं माझी लेवल वाढत गेली तसा कॉन्फिडन्स पण वाढत गेला. आणि आता एक्झाम झाल्यानंतर पण जे प्रेडिक्टेड स्कोर वगैरे बघून अंदाज होता की चांगला रँक येईल म्हणून. काय करायचंय पुढं आता MBBS झाल्यावर मग स्पेशलायझेशन करायचं. मग थोडं मला देशामध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं, देश सेवेमध्ये. काय देश सेवेत कुठं? म्हणजेच रुग्णांना जास्त मला मोफत थोडी सेवा देता येईल. म्हणजे माझे स्किल जर चांगले असतील तर मी जास्तीत जास्त रुग्णांना जास्त चांगलं ट्रीट करू शकते. कुठं MBBS करायचं असं डोक्यात आहे? सध्या तरी एम्स दिल्ली. एम्स दिल्लीमध्ये. बरं. आणि देश सेवा करायची तर एकतर अलीकडं पेशंटला गिराईक संबोधण्याची प्रक्रिया सगळी सुरू असताना तुला देश सेवेचं म्हणजे तुझ्या वडिलांकडून हे आणि आईकडून अशा प्रकारचं काय त्याला म्हणायचं फॅड किंवा वेड लागलंय का? नाही, म्हणजे लहानपणापासूनच घरात जे वातावरण मिळतं त्याचा परिणाम होत असतो ना. मग मी माझ्या आई वडिलांना घरात कष्ट करताना बघितले, इतर मुलांसाठी कायम एकदम डेडिकेटेड पद्धतीने त्यांना कष्ट करताना बघितले. त्यामुळे ते बघून माझ्या मनात पण तशाच भावना मग तयार होतात. एक फक्त मध्ये एक विषय घेतोय, कारण ही जी बोलते ह्याला एक एक कंगोरा किंवा किनार आहे ती तिच्या वडिलांची आणि आईची. हे दोन्ही जे आई वडील आहेत ते अगदी समाजाला वाहून घेतलेले उत्तम प्रकारचे शिक्षक आहेत. मी कृष्णा कुदळे सरांना एक प्रश्न विचारेन. सर, काय वाटतं निकालाकडे बघून? अतिशय समाधान वाटतं. आणि खरं तर या यशासाठी शब्द नाही आहेत, जे निशब्द आहे. कारण इतकं मोठं यश आपल्या मुलीकडून अपेक्षित होतं, पण देश पातळीवर ती प्रथम येईल मुलींमध्ये असं नव्हतं वाटलं. परंतु तिला तिची खात्री होती, कारण तिने तेवढे कष्ट केले होते. त्यामुळं खूप छान वाटतंय. ज्या हजारो मुलांकडं तुम्ही अगदी आई वडील असल्यासारखं तुम्ही सगळं शिकवलं, त्याचा दुवा मिळाला असं वाटतंय? नक्कीच आपण जे पेरतो तेच उगवतं. जर आपण जिथं नोकरी करतो, सेवा देतो, त्या मुलांसाठी जर आपण चांगलं काम केलं तर निश्चितपणे आपल्या स्वतःच्या मुलांसाठी कुठंतरी ते पुण्य जमा होत असेल असं मला वाटतं. आणि त्याचंच हे फळ आहे की मुलीने खूप चांगलं यश मिळवलं. पुणे जिल्ह्यातले हे प्रयोगशील शिक्षक दाम्पत्य आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं अभ्यासक्रम ते घेतात आणि मुलांसाठी ते आनंददायी शिक्षण ज्याला म्हणतात ते घेतात. मॅडम पण आहेत. मॅडम, काय वाटतं या सगळ्याकडे बघताना? खूपच आनंद झालाय मला की देशामध्ये आपली मुलगी पहिली येऊ शकते आणि सक्सेस कोड यासारख्या अकॅडमीमध्ये शिकून तिला म्हणजे इतकं मोठं यश मिळू शकतं, हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आता आपण पुन्हा तिच्या शिक्षणाकडे येतोय. खरं तर मी सरांना सक्सेस कोड अकॅडमी, बारामतीतली अकॅडमी, बारामतीतली 5 मुलं, बारामतीतली 3 मुलं ही राज्य पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेले आहेत. आणि एकूणात बारामतीचा 100 मुलांमधला निकाल अतिशय चांगला लागलेला आहे. मला सरांना एक विचारायचंय, सर, काय वेगळे पण होतं श्रावणीमध्ये? कोणताही विद्यार्थी एवढं यश संपादन करतो नक्कीच त्याच्यात काहीतरी वेगळं असायला पाहिजे सर. श्रावणी तशी वेगळ्या कोणत्या अंगाने होते मी नक्कीच सांगू इच्छितो. याचा विद्यार्थ्यांनी खरंच फायदा होईल. विद्यार्थी म्हणून किती शांत आणि संयमी असायला पाहिजे आपण, हे खरं आम्हाला श्रावणीकडे बघून असं वाटतं की ते खूप आयडियल उदाहरण आहे. म्हणजे बऱ्याचदा अभ्यासामध्ये ताणतणाव येणं, कधी एखाद्या परीक्षेत मार्क खाली जाणं, याने विद्यार्थी खचून जातात. आणि मग ते काय होतं, त्यांचा संयम सुटला की मग वेगवेगळे प्रकार अभ्यासाचे चालू होतात. पण तिने तसं कधीच नाही केलं. तिने संयम ठेवला
प्रत्येक वेळी कोणतीही अडचण असेल तर ती 100% शिक्षकांकडे येणं, त्यांच्याकडून क्लिअर करून घेणं आणि आपला अभ्यास हा आपण स्वतः म्हणजे ज्याला सेल्फ स्टडी म्हणतो यानेच कसा इम्प्रूव्ह होईल याचा प्रयत्न करत राहणं, यात तिने कधीही चिकाटी सोडली नाही सर. मी त्या निमित्ताने एक प्रश्न आणखी एकदा विचारायचा आहे श्रावणीला, की तसा अभ्यास करायची? अ, जेव्हा क्लासरूम लेक्चर असायचे तेव्हा 6 तास, म्हणजे ऍव्हरेज 6 तास. आणि सेल्फ स्टडी म्हणजे जेव्हा लेक्चर नसतील, पूर्ण वेळ सेल्फ स्टडी, तेव्हा 9 ते 10 तास. असं कधी वाटायचं खूप अभ्यास झाला जरा बसवर? हा, म्हणजे मधून अधून थोडाफार फील यायचा जास्त अभ्यास झाल्याचा, पण तेवढा पुरता ब्रेक घेतला की मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायची. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की हे जसं सांगते तसं मुलांमधलं हे जे वेगळ्या प्रकारचं अभ्यासाचं कौशल्य आहे, की एकतर थेट सतत अभ्यास करणे किंवा मग एक थोड्याशा वेळापुरता किंवा जो पाहिजे तेवढा अभ्यास करणे, ह्यातलं काय तुम्हाला नेमकं फरक काय सांगतो तुम्हाला? खरं तर श्रावणीबद्दल सांगत असताना एक लक्षात येतं, म्हणजे तिचे बाबा पण नेहमी असं म्हणतात, की जेव्हा मुलं असं विचारतात, की तू अभ्यासाला वेळ कसा काढत होतीस, अकॅडमीचे 8 तास आणि त्यानंतर ते असं सांगते, की 6 तास ॲव्हरेज तर अभ्यास करायची, तर तू अभ्यासाला वेळ कसा काढत होती? तर तिचे बाबा जसं म्हणतात तसं आम्ही नेहमी म्हणतो, की खरं तर अभ्यासाला वेळ नाही काढला पाहिजे, तर अभ्यासातून इतर गोष्टीला वेळ कसा काढायची हा प्रश्न तिला विचारायला पाहिजे. इतकं डेडिकेटेड ते अभ्यास करत असायची. महत्त्वाचं म्हणजे शी वॉज व्हेरी शेड्युल्ड, म्हणजे तिची झोपेची वेळ, तिची उठण्याची वेळ मागची 2-3 वर्ष अगदी स्टेबल आहे. खरं तर कुठलंही यश हे माणसाच्या सातत्याचं आउटपुट असतं. रेग्युलर आणि अत्यंत सातत्यपूर्वक, अत्यंत मनापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन नाही, कुठल्याही प्रकारची मनस्पर्धा नाही. सर्व विद्यार्थ्यांना अगदी ऑफ पिरियड असेल किंवा 2 लेक्चरच्या मधला ब्रेक असेल तर बरीच मुलं शिक्षकाच्या अगोदर अगदी तिच्याकडे डाऊट क्लिअर करायला जायचे. एवढी ती फ्रेंडली होती. कधी-कधी नंबर 1 होणं हे कधी-कधी मित्र म्हणून थोडंसं अप्रोचेबल वाटत नाही. पण ती नंबर 1 जरी असली तरी ती सगळ्यांची लाडकी होती, कारण ती अत्यंत नम्र स्वभावाची मुलगी आहे. तर सतत आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणं आणि नम्रता आणि चिकाटी ह्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की तिला यश मिळालेलं आहे. नम्रता आणि चिकाटी या विषयावरती श्रावणीकडे शेवटचा एक प्रश्न, आई वडिलांकडून कोणते गुण घेतले यासाठी? कष्ट करत राहणं, म्हणजे सुरुवातीपासूनच मी त्यांना लहानपणापासून बघितलंय की ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं 100% देत आहेत. मग त्यांच्याकडे बघून मला हे शिकायला मिळालं की मी पण माझं 100% द्यायला पाहिजे. शुद्ध बीजापोटी हे फळे रसाळ गोमटी म्हणतात. सर, आजपर्यंत हजारो विद्यार्थी तुम्ही शिकवले, हजारो पिढ्याच, काही शेकडो पिढ्या तुम्ही हे केल्या. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांमधली आजची शैक्षणिक पद्धत आणि एकूणच सगळं जे बदलतंय याच्याबद्दल काय सांगता? आता बऱ्याचदा मुलं मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर पर्यायी म्हणून करतात. एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर लगेच मोबाईलवर शोधा, गुगलवर शोधा. स्वतः प्रयत्न करत नाही. तर असं न करता त्यांनी खरं स्वतः करून पाहिलं पाहिजे. म्हणजे गणित असेल, फिजिक्स असेल, जे काही गोष्टी आहेत ते स्वतः करून बघितलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. आयती उत्तरं मिळवणं किंवा मोबाईलचा अतिवापर करून आपण आपली एकाग्रता त्यातून भंग पावते. आणि माझ्या मुलीनं नेमकं हेच केलं. तिने गेल्या 2-3 वर्षामध्ये अजिबात मोबाईलचा वापर केला नाही. समाज माध्यमापासून ती पूर्णपणे दूर राहिली आणि आमच्या घरामध्ये आम्ही टीव्हीचा अजिबात वापर करत नाही. त्यामुळे आमच्या घरामधलं वातावरण हे खूप हेल्दी, मैत्रीपूर्ण आणि अभ्यासाचं वातावरण आपोआपच होत गेलं आणि त्याच्या मुलांना अभ्यासामध्ये एकाग्र राहण्यामध्ये त्याची मदत झाली. थोडंसं एक गुण मिळता जुळता नाहीये. तुम्ही दोघे हसतमुख असता कंटिन्यू सगळ्या शाळांमध्ये, सगळ्या शिक्षकांमध्ये, आणि प्रत्यक्षात ही मात्र एकदम अशी काय म्हणायचं त्याला, फार काय म्हणायचं त्याला, न्यूट्रल. गंभीर अशी वाटते. आणि गंभीर नाही, ती स्थिर आणि मॅच्युअर्ड आहे. म्हणजे जरी ती शांत वाटली तरी पण ती ओव्हर एक्साइट होत नाही अजिबात. खूप रिॲक्ट होत नाही. ती खूप शांत असते. म्हणजे आनंदाचा प्रसंग असला तरी ती हुरळून जात नाही, दुःखाचा असला तरी ती खचून जात नाही. हे तिच्यामधलं एक खूप छान वैशिष्ट्य आहे, जे आम्हाला सुद्धा शिकायला आवडतं. 10वीला आणि 12वीला किती मार्क होते? तिला 10वीला 96.80% होते आणि 12वीला 92.33% होते तिचे. आणि तिने ते खूप डेडिकेटेड अभ्यास करून ते मिळवलेले आहेत. तर हे होतं कुदळे कुटुंब. खरं तर खूप गोष्टी आहेत कुदळे कुटुंबाविषयी सांगण्यासारख्या, पण मुलीनं आता एवढं यश मिळवलंय की त्या यशाचा जो आनंदोत्सव आहे तो अख्ख्या बारामतीनं नाही तर महाराष्ट्रानं साजरा करावा अशा स्वरूपाची आहे. कारण आता ग्रामीण भागातही गुणवत्ता तेवढ्याच दर्जाची आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न या विद्यार्थिनींनी केलेला आहे. आणि या निमित्तानं बारामतीसारख्या ग्रामीण भागातून
चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडू शकतात, हा देखील आत्मविश्वास नीटच्या फेरपरीक्षेतून दाखवून दिलेला आहे.